मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भामध्ये काही ठिकाणी मुसळधारेचा इशारा. धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यातल्या शाळा कॉलेजांना सुट्टी. दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साताऱ्याच्या माण तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. म्हसवड येथील माणगंगा नदीनं पुराची पातळी ओलांडली. बाजारपेठेमध्ये शिरलं पाणी. धाराशिव, हिंगोली, लातूरमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस. तुळजापूर आणि परिसरामध्ये नवरात्रीला आलेल्या भाविकांचे हाल. सोलापुरातही मुसळधार. धाराशिवमध्ये आरणी नदीवरून जाताना शेतकरी थोडक्यात बचावले. पुराच्या पाण्यामध्ये वाहून जात असताना पोहता येत असल्यानं वाचला जीव. बीड शहरातही पावसाची संततधार सुरूच. बिंदुसरा नदी परिसरामध्ये साचलं कमरे इतकं पाणी. नांदेडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. शाळांना सुट्टी. सोलापूरच्या उंदर गावामध्ये पाहणीसाठी गेलेल्या सदाभाऊ खोतांवर स्थानिकांचा रोष. केवळ फोटो सेशनसाठी आलात का असा सवाल. रोष बघता सदाभाऊ खोतांनी घेतला काढता पाय. थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद. फडणवीसांनी केलेला पीएम केअर फंडचा आरोप आणि 11 तारखेच्या मोर्चावर भाष्य करणार. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या कारवर हल्ला. अहिल्यानगर जवळील आरणगाव परिसरामध्ये अज्ञातांनी काठ्यांनी हल्ला केल्याची माहिती. नांदूरला ओबीसी एल्गार सभेसाठी जात असतानाची घटना. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नागपुरात कार्यक्रम. तब्बल 9,000पेक्षा जास्त स्वयंसेवकांचं पथसंचलन. डॉक्टर हेडगेवारांकडून संघ इतिहासाला पुन्हा उजाळा. मुंबईमध्ये मुस्लिम बहुल भागामध्ये लागले आय लव्ह मोहम्मदचे बॅनर. भायखळा, मोहम्मद अली रोड, भेंडी बाजार परिसरामध्ये बॅनरबाजी. लावलेले बॅनर अवैध असल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.